16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला 3 वैचारिक क्रांत्या मिळाल्या। त्यातली पहिली वैचारिक क्रांती होती माझ्या ज्ञानोबांच्या रूपाने। वयाच्या 16व्या वर्षी पहिली क्रांती ज्ञानोबांच्या रूपाने मिळते। वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला दुसरी क्रांती मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने। आणि वयाच्या 14व्या वर्षी ह्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तिसरी क्रांती मिळते धर्मवीर संभाजी महाराजांच्या रूपाने। वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी, वय वर्ष 16 पहिला किल्ला तोरणा, वय वर्ष 14 संस्कृत मधला सगळ्यात अवघड असणारा ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्धभूषण। वयाच्या 14व्या वर्षी मिळतो आणि सध्या तेच वयाचं 16वं वर्ष तुम्हा आम्हाला म्हणावं लागतं धोक्याचं। वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ मिळाला काका। ही क्रांती महाराष्ट्राच्या मातीमध्ये वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबांनी द्यावी। ज्ञानेश्वरीचं पारायण आपण संपन्न केलं। 18व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे, शके 1272 तई टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरू लेखक झाला। 1272 मध्ये मेलेला मनुष्य माझ्या ज्ञानोबाने जिवंत करावा आणि त्यांच्याकडून तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ द्यावा। त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे माय बापा हो। वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ आहे। एखादी मनुष्य जिवंत असताना त्या मनुष्याने केलेलं कार्य, मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, एनी अदर फील्ड, कुठल्याही फील्ड मध्ये केलेलं कार्य त्या मनुष्याने स्वतःच्या हाताने एका पुस्तकामध्ये बंदिस्त करावं आणि समाजाला वाचण्याकरता द्यावं। त्याला म्हणतात आत्मचरित्र। आत्मचरित्र लिहिणं विशेष नाही, कोणीही लिहू शकतं, फक्त लिहिणाऱ्याचं चरित्र चांगलं पाहिजे। आत्मचरित्र लिहिणं विशेष नाही, पण मेलेला मनुष्य जिवंत करावा, ज्ञानेश्वरी द्यावी म्हणून म्हटलं जातं एक तरी ओवी अनुभवावी। जन्माला आल्यानंतर ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी तुम्ही आम्ही अनुभवली पाहिजे माय बापा। वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला पहिला किल्ला मिळतोय। या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं रक्त दिलं। अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताच्या आहुत्या दिल्या आणि तुम्हा आम्हाला स्वराज्य प्राप्त करून दिलं। या स्वराज्यातला पहिला किल्ला होता, त्या किल्ल्याचं नाव होतं तोरणा। जिंकण्याकरता सगळ्यात अवघड असणारा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये पहिला प्राप्त करून दिला वयाच्या 16व्या वर्षी। वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधला सगळ्यात अवघड असणारा ग्रंथ, ज्या ग्रंथाचं नाव आहे बुद्धभूषण, हा वयाच्या 14व्या वर्षी माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला दिला। छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म आहे। धर्मवीर संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म आहे। तुमचा आमचा जन्म या भारतासारख्या मातीमध्ये मायबाप। जगाच्या पाठीवर कुठल्या देशाच्या नावापुढे माता संबोधन नाहीये, कुठल्या चीन, अमेरिका, अफगाणिस्तान, फक्त एकच देश आहे, पाकिस्तान लांबपर्यंत भी नाहीये, एकच देश, भारत माता की, भारत माता की। एकाच त्या भारतासारख्या देशामध्ये तुमचा आमचा जन्म आहे। भारत खंडे नरदेह प्राप्ती हित परम भाग्याची संपत्ती, भारतामध्ये तुमचा आमचा जन्म आहे। चला पुढे ऐका, पहिलं परम भाग्य तुमचा आमचा जन्म भारतामध्ये। या भारतामध्ये एकूण 36 राज्य आहेत आणि त्या 36 राज्यापैकी उत्तर प्रदेश ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। तुमचा आमचं दुसरं परम भाग्य, या संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे माय बाप। तुमचं आमचं तिसरं परम भाग्य, तुमचा आमचा जन्म आहे जळगाव जिल्ह्यामध्ये। ऐका, का तुमचं आमचं परम भाग्य जळगाव जिल्ह्यामध्ये जन्माला यायचं? या उत्तर महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्र हा विभागीय दृष्ट्या 6 जिल्ह्यांनी व्यापलेला जिल्हा आहे। ऐका, त्यामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर आणि आपला जळगाव जिल्हा। नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे द्राक्षासाठी आणि आपला जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे केळीसाठी। आपल्या जळगाव जिल्ह्याची कळी 7 समुद्रा पार आहे। त्या जळगाव जिल्ह्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे माय बापाओ। दुसरं परम भाग्य, तुमचा आमचं तिसरं परम भाग्य, तुमचा आमचा जन्म
हे चाळीसगाव तालुक्यामध्ये ऐका, का भाग्य आहे तुमचं आमचं चाळीसगाव तालुक्यामध्ये जन्माला यायचं. जगप्रसिद्ध चित्रकार के मुस, त्या के मुसांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे. तर के मुसांनी आपल्या चाळीसगाव नगरीचं नाव संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित केलंय मायबापाओ. त्या चाळीसगाव नगरीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. तुमचं आमचं चौथं परमभाग्य जन्माला येण्याचं चाळीसगाव मध्ये. ऐका, एकावर शून्य द्यायचा किंमत होते 10, त्या एकावर अजून एक शून्य द्या किंमत होते 100, त्या एकावर अजून एक शून्य द्या किंमत होते, त्या एकावर अजून एक शून्य, अजून एक शून्य. मला माहिती तुम्ही कॅपॅसिटी फक्त 1000 पर्यंतच आहे. तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही. मास्तर आहे मी, काळजी करू नका तुम्ही. एकावर 4 शून्य 1000, एकावर 5 शून्य 10,000. आता त्या एकावरचे सगळे शून्य पुसा. एकाला किंमत कोणामुळे? शून्यामुळे. ज्या एकाला किंमत शून्यामुळे आली, त्या शून्याचा शोध आपल्या गावापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाटणा देवीच्या खोऱ्यामध्ये भास्कराचार्याने लावला आहे. त्या पाटणा देवीच्या परिसरात तुमचा आमचा जन्म आहे मायबापा. काय भाग्य पाहिजे अजून? अजून पुढचं परमभाग्य. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आजही जर पुण्यामध्ये गेलात ना, पुण्याच्या लोकांना अजूनही मांडे भोजन तयार करता येत नाही, खापराच्या पोळ्या तयार करता येत नाही. आपल्या खानदेशातून खापराच्या पोळ्या आळंदीमध्ये पाठवाव्या लागतात, पुण्यामध्ये पाठवाव्या लागतात. का? त्या आदिशक्ती मुक्ताईने पुण्यावाल्यांना शाप दिलाय, आयुष्यभर तुम्हाला मांडे भोजन जमणार नाही, खापराच्या पोळ्या जमणार नाही. आणि ती आदिशक्ती मुक्ताई आपल्या खानदेशामध्ये मुक्ताई नगरमध्ये कोथळीमध्ये विराजमान आहे. त्या मुक्ताई नगरच्या सानिध्यामध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या पावन तीर्थामध्ये तुमचा आमचा जन्म आहे मायबापा. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. तुमचं आमचं कुळ पवित्र. या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. गाव पवित्र, देश पवित्र, भारत पवित्र, राज्य पवित्र. या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म आहे मायबापा. हा 1630चा महाराष्ट्र होता. अरे 1630च्या महाराष्ट्रामध्ये माय सुरक्षित नव्हती. 1630च्या महाराष्ट्रामध्ये गाय सुरक्षित नव्हती. 1630च्या महाराष्ट्रामध्ये माझी बहीण सुरक्षित नव्हती. आई साहेब जिजाऊ भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेल्या. आई साहेब जिजाऊनी भवानी मातेला विनंती केली. त्यावेळेस शहाजी राजे आदिलशहाकडे काम करत होते आणि त्या आदिलशहाने शहाजी राजांना सर लष्कर नावाचा किताब दिलेला होता. विजापूरची जहागिरी शहाजी राजांकडे होती. पण आई साहेब जिजाऊंच्या मनामध्ये कुठेतरी खंत होती. त्या काळामध्ये महाराष्ट्रातली गाय सुरक्षित नव्हती, माय सुरक्षित नव्हती, बहीण सुरक्षित नव्हती, प्रजा सुरक्षित नव्हती. आई साहेब जिजाऊच्या अंतःकरणामध्ये खंत होती. आणि आई साहेब जिजाऊ भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेल्या. भवानी मातेला विनंती केली, आई या मराठ्यांची अस्मिता जोपासणारा, भगव्या झेंड्याखाली सर्वांना एकत्रित करणारा एक शूरवीर माझ्या पोटी जन्माला घाल, अन्यथा मला पुत्रच नको. एकच दे, पण असा दे की अखंड महाराष्ट्राची घडी बसवल्याशिवाय राहणार नाही. एकच पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. ही आई साहेबांची मागणी भवानी मातेकडे होती. त्या भवानी मातेकडे गेल्या. त्या भवानी मातेला विनंती केली, आई हे आई विनंती करते, दार उघड, दार बंद करू नको. प्रजा सुरक्षित नाही, गाय सुरक्षित नाही, माय सुरक्षित नाही. आणि माझ्या आई साहेबांची मागणी भवानी मातेने मान्य केली. दिवसा मागून दिवस जात राहिले. आई साहेब जिजाऊ गरोदर राहिल्या. 7वा महिना माझ्या आई साहेबांना लागला. डोहाळे होते माझ्या आई साहेबांचे. शहाजी राजांनी विचारलं, राणी सरकार सांगा तुम्हाला काय खावंसं वाटतंय, काय प्यावंसं वाटतंय, तुमच्याकरता सर्व हजर केलं जाईल. पण आई साहेब जिजाऊंनी सांगितलं, राजा आम्हाला खाण्याकरता काही नकोय, आम्हाला घोड्यावर बसून दांडपट्टा चालवायचा आहे, आम्हाला घोड्यावर बसून तलवार चालवायची आहे. माझ्या आई साहेबांचे डोहाळे होते. घोड्यावर बसून दांडपट्टा चालवला, घोड्यावर बसून आई साहेबांनी तलवार चालवली मायबापा.
आणि तेच संस्कार छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होते ना, तर तेच संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर आईच्या गर्भामध्ये असताना झाले. ऐका, महाभारतातलं एक गोड पात्र आहे, त्या पात्राचं नाव आहे अभिमन्यू. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा आईच्या गर्भात शिकला. पण ऐका, चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा आईच्या गर्भामध्ये शिकला, पण चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे ऐकण्या अगोदर त्या मायला झोप लागली, तर अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये मरावं लागलं. लक्षात ठेवा, महाभारतातलं गोड पात्र आहे अभिमन्यू. म्हणून गर्भवती अवस्थेमध्ये आई जे करते ना, ते सगळं संस्कार बाळावर आतमध्ये होत असतात. मी नारदाच्या आधी उभारून सांगतो. ऐका, ज्या आईनं 9 महिने 9 दिवसाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथ्याचं पारायण केलं, त्या आईचं पोरग कीर्तनकार झाल्याशिवाय राहत नाही, गायक वादक मृदुंगाचार्य झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, नाहीच गायक झाला, नाहीच वादक झाला, नाहीच पकवाजी झाला, कमीत कमी माणूस झाल्याशिवाय राहत नाही. कारण सध्या माणसांची गर्दी जास्त आहे, पण माणुसकी नावाचा धर्म लोप पावत चाललाय. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. या माणसांची गर्दी पुष्कळ आहे, पण ऐका, तर 7-8 महिन्याच्या कालखंडामध्ये आई जे करते ना, ते संस्कार आपल्या बाळावर पोटामध्ये होत असतात. म्हणून आपला आहार चांगला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आहार सात्विक पाहिजे. अरे, ज्याचा आहार सात्विक आहे त्याचं पाऊल कधी चुकीचं पडणार नाही. ज्याचा आहार सात्विक नाही, डोंगराळ्यासारख्या घटना घडल्याशिवाय राहणार नाही. माय बापाओ, काय चुकी त्या यज्ञा नावाच्या बाळाची, काय चुकी आहे. आयुष्याच्या आशा उंबरठ्यावर ते बाळ उभं होतं. 3 वर्षाचं यज्ञा नावाचं बाळ. पाप काय माहित नाही, पुण्य काय माहित नाही, अधर्म काय माहित नाही, धर्म काय माहित नाही. 3 वर्षाची पोरगी आयुष्याच्या आशा उंबरठ्यावर उभी आहे. बापानं मुलीच्या लग्नाचं स्वप्न बघितलंय, मायने मुलीच्या लग्नाचं स्वप्न बघितलंय. बाप 1 आणि 1 रुपया त्या मुलीच्या शिक्षणाकरता जमा करतोय. तो बाप 1 आणि 1 रुपया मुलीच्या लग्नासाठी जमा करतोय. माझी मुलगी उद्या मोठी होईल, तिचं शिक्षण होईल, 2चे 4 हात तिचे करावे लागतील, म्हणून तो बाप त्या यज्ञा नावाच्या मुलीसाठी रात्र प्रयत्न करत होता. पण ती 3 वर्षाचं बाळ, तिला पाप पुण्य काहीच माहित नाही. एक नराधम येतो, त्याच्यावर अत्याचार करतो आणि तिची दगडाने ठेचून हत्या करतो. त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. माय बापा, 3 वर्षाचं बाळ आहे. इथून जवळ आहे आपला मालेगाव तालुका, डोंगराळ गाव आहे. पण सरकार अजूनही त्या नराधमाला शिक्षा देत नाही, त्याला जेलमध्ये ठेवले. अरे, ज्या रावणाची काहीच चुकी नाही तो रावण. आम्ही दसऱ्याला जातो, ज्या रावणाने सीता मातेकडे 6 महिने अशोक वाटिकेत सीता माता होत्या, पण 6 महिन्याच्या कालखंडामध्ये रावणाने सीता मातेकडे वरमान करून सुद्धा बघितलं नाही. तो रावण आम्ही दसऱ्याला जातो, त्या रावणाची काहीच चुकी नाहीये. अरे, तो रावण जाण्यापेक्षा हा डोंगराळामधला रावण मालेगावच्या रस्त्यामध्ये आणा, याला हुबा जाळा. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्या रावणाला काय जाळता? त्या रावणाची काहीच चुकी नाही, पण हे रावण आम्ही जेलमध्ये ठेवतो आणि पोचतो. काय झालं गोंडेगावचं? तीच घटना होती, तीच परिस्थिती होती. मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, आमदार आले, खासदार आले, आश्वासन दिले, पण काहीच. आता पण तेच होणार आहे. माय बापा, आपण काय करतो माहिती का? आपण फक्त 1 महिना मेणबत्त्या घेतो आणि फक्त पेटवतो. आपण एवढंच करतो. हे करू नका. आता सावध होण्याची गरज आहे. मी तर हे म्हणतो, मुलींकडे मोबाईल देण्यापेक्षा मुलींकडे रामपुरी चाकू द्या. टेन्शन घ्यायचं नाही दीदी हो. तुम्हाला भाऊ आहे मी. जो नन्ना डायरेक्ट खुशी द्या, केस मन नावर कर द्या. मी देखलोच पुढे मला काय करा ते पाहते. मन गाव आहे, जास्त मला बोलता येणार नाही. म्हणून सावध होणं काळाची गरज आहे. आपला आहार चांगला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आई साहेब जिजाऊ गरोदर असताना डोहाळे लागले. रामायण वाचलं, महाभारत वाचलं, दानपट्टा चालवला, तलवार चालवली. ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्भ अवस्थेमध्ये झाले. आणि आजकालच्या आई साहेबाला विचार, आई साहेब तुमचे डोहाळे काय? आतेनी मा एकच सांगस, भाऊ मला फक्त काळी माती आण द्या. कोणती माती? ती मूर्तांनी माती. रे मूर्तान शब्द बी असा अँटिक आहेत. त्या वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आपलं म्हातारपण चांगलं गेल्याशिवाय राहणार
तो दिवस उजाडला. आई साहेबांचे दिवस पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवसानंतर ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या किल्ल्यावर एक भगवं वादळ जन्माला आलं. त्या वादळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी. सगळ्यांनी वरती हात करा. एक वेळ वरती हात. एक आवाज उंचावला सर्वांनी. गावात कळलं पाहिजे सप्ताह आहे सकाळी काल आहे बा. कमीत कमी हेल्थ येवायला पाहिजे त्या घर झोपेल. वरती हात. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज गोरक्षा प्रतिपालक श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. रक्त सळसळलं पाहिजे आपलं. 19 फेब्रुवारी 1630 ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे. आणि आई साहेबांची मागणी होती माझ्या भवानी मातेकडे एकच पाहिजे मला. एकच. जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा आहे. कितव्या वर्षी? तर एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आपण आपल्या अंतःकरणात बिंबवले पाहिजे. चंद्रकोर लावली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही. दाढी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ठेवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील. ऐका, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच 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 आपल्या राज्यामध्ये स्त्री नाचवली नाही. दुश्मनाची स्त्री होती, कल्याणच्या सुभेदाराची सून. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी चोडीनं माघारी वापस केली. कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये स्त्री नाचवली नाही. जगाच्या पाठीवर एकमेव राजा झालं की त्या राजाने आपल्या राज्यामध्ये स्त्री नाचवली नाही. मायबापाओ, त्या राज्यामध्ये तुमचा आमचा जन्म आहे मायबापाओ. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आचरणात आणू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे मायबापाओ. विचार ऐका, सध्या माणसांचे विचार हलकट आहेत. सध्या फक्त माणसांचे कपडे ब्रँडेड आहेत, विचार मात्र हलकट क्वालिटीचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची. आणि या स्वराज्यामध्ये पहिला किल्ला दिला तोरणा. जिंकण्याकरता सगळ्यात अवघड असणारा किल्ला, त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. त्या किल्ल्यावरून खाली येताना एक माची होती, त्या माचीचं नाव होतं झुंजार माची. 2 माच्या होत्या, एक बुदला माची आणि एक झुंजार माची. ती झुंजार माची एवढी अवघड होती, जर ती उतरायची असेल तर त्याच्यावर चालणारा व्यक्ती जर तोल गेला तर दरीमध्ये पडून त्याला प्राण द्यावा लागत होता. एवढी ती झुंजार माची अवघड होती. एवढा अवघड असणारा किल्ला वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी दिला मायबापाओ. तर छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म आहे मायबापाओ. हे तुम्ही आम्ही विसरता कामा नाही. आई साहेबांची मागणी होती भवानी मातेकडे, आई फक्त माझ्या पोटी एक शूरवीर जन्माला घाल. ह्या मराठ्यांची अस्मिता जोपासण्याकरता, भगव्या झेंड्याखाली सर्वांना एकत्रित करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे मायबापाओ. आणि जर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मी कीर्तन केलं, तुम्ही आठे बसणार नसतात. आपल्या टोप्या अशा आहेत, अशा राहण्या असतात. सोपं नाहीये माय बापा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज फक्त 19 फेब्रुवारी पुरता आठवू नका. 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात ठेवा आणि दररोज छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आपल्या आत्मसात करा माय बापा. पण विचाराने जगा, विचार चांगले ठेवा, आहार चांगला ठेवा, आयुष्य छान झाल्याशिवाय राहणार नाही माहिती. पहिली मागणी होती आई साहेब जिजाऊची. दुसरी मागणी होती म्हणजे जगद्गुरु तुकोबांची. भगवंताच्या मंदिरामध्ये गेले आणि देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर या विटेवरच्या भगवंताने आपली मान खाली घातली.
तुकोबाने काहीच बोलू नये, माघारी आले. पुन्हा तुकोबा दर्शनाकरता गाभाऱ्यामध्ये गेले आणि पुन्हा देवाने मान खाली घातली. आणि मात्र त्या ऋषी माझ्या तुकोबाने विचारलं, देवा मी कालही आलो तुझी मान खाली होती, मी आजही आलोय तुझी मान खाली आहे. देवा मी गाभाऱ्यामध्ये येतो तू मान खाली घालतो, याचं कारण काय? माझ्या देवाने उत्तर दिलं, अखिलोकोट ब्रह्मांड नायक चालक मालक पंढरीस पांडुरंग पण तुकोबाला म्हणतो, तुकोबा तुमच्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. तुमची भक्ती एवढी आहे तुकोबा, त्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. तुम्ही जोपर्यंत काही मागत नाही तोपर्यंत मी वरमान करणार. काय उच्च कोटीची भक्ती माझ्या जगद्गुरु तुकोबांची. देवाने सांगावं तुकोबाला, तुकोबा काहीतरी मागा, मी देण्याकरता समर्थ आहे. तुमच्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे आणि मला हे कर्ज फेडायचंय. पण माझ्या तुकोबाने सांगावं, देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. 7 पिढ्यांची भक्ती माझ्या घरामध्ये. माझ्या वडिलांनी मागितलं नाही, आजोबाने मागितलं नाही, पंजोबाने मागितलं नाही, मला ही मागण्याचा अधिकार उरत नाही. पण देवाने हट्ट केला, तुकोबा आज मागा गड्या, जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत गाभाऱ्याच्या बाहेर जाता येणार नाही. देवाने आपल्याला म्हटलं पाहिजे काहीतरी मागा. आपण देवाला नाही म्हणायचं, देवा मला सर्व दे. दिलंय देवाने, न मागता नर दे दिला देवाकडे, आता मागू नका. देवाला एकच सांगा, देवा 2021च्या कोरोना मधून तू आम्हाला वाचवलं आणि 2025चा 7वा दिवस तू आम्हाला दाखवला, हे तुझे आमच्यावर उपकार आहेत. नाही तर कोरोना काळ मा चांगलाच ना फोटो लाग्यात बितडाले, चांगला मातब्बर. 21 मध्ये देवाने आपल्याला वाचवलं, 2025चा सप्ताह देवाने तुम्हा आम्हाला दाखवला, हे देवाचे उपकार आहे आपल्यावर. बस देवाला सांग, आता काहीच नको देवा, आयुष्य उरलेलं तुझ्यासाठी आहे. तुझ्या नामस्मरणामध्ये, तुझ्या चिंतनामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये आम्ही आता आयुष्य समर्पित करून देऊ. तुकोबाने विचारावं, देवा मला काही नको, माझ्या वडिलांची मिरासी आहे. तुकोबांच्या वडिलांनी सुद्धा देवाकडे कर्ज मागितलं नव्हतं, तुकोबाच्या आईने सुद्धा देवाकडे कर्ज मागितलं नव्हतं. नित्य नियमाची पंढरपूरची वारी होती, बोलोबा आणि कनकई मातेची. निघाले एकदा बोलोबा वारीला, कनकई मातेने थांबवलं, ऐका मलाही वारीला यायचंय. पण तुकोबांच्या वडिलांना सांगावं, ऐक वारीला घेऊन जातो पण देवाकडे काहीच मागायचं म्हणे, काहीच मागणार नाही, पण चला वारीला घेऊन. दर मजल करत करत पंढरपुरामध्ये पोचले. अगोदर बोलोबा होते दर्शन बारीमध्ये आणि पाठीमागे कनकई माता होत्या. बोलोबांचं दर्शन झालं, गाभाऱ्याच्या बाहेर निघून गेले. कनकई मातेने आत गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. चेहऱ्यावर उदासीनता होती, चेहरा नाराज होता. विटेवरच्या देवानं विचारलं, आई साहेब दुःखी आहात, काय दुःख आहे जीवनामध्ये? कनकई मातेने सहज सांगावं, देवा संतती नाहीये, कूस अजून पवित्र झालेली नाही देवा, मग काय पाहिजे? म्हणजे देवा काहीच नको, एकच विनंती करते, फक्त पोटी संतती. देवाने सांगितलं, तथास्तु, पुत्र होईल, पुत्र होईल, पुत्र होईल. 3दा मुखातून शब्द बाहेर पडला, पुत्र होईल, पुत्र होईल, पुत्र होईल. कनकई माता गाभाऱ्याच्या बाहेर आल्या. आणि खरं सांगा, ज्या मायला आतापर्यंत संतती नव्हती, देवाने सांगावं की तुला पुत्र होणार आहे, त्या मायचा चेहऱ्यावरचा हावभाव बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रसन्न अंतकरणाने गाभाऱ्याच्या बाहेर प्रवेश केला आणि बोलोबाने मागितलं. आतमध्ये प्रवेश केला तेव्हा चेहऱ्यावर उदासीनता होती आणि मंदिराच्या बाहेर येताना, गाभाऱ्याच्या बाहेर येताना चेहरा प्रसन्न आहे. सांग देवाकडे काय मागितलं? पण कनकई मातेने सांगितलं, ऐका मी देवाकडे मागितलं नाही, देवाने मला विचारलं की काय पाहिजे. मग तुम्ही काय सांगितलं? म्हणजे एकच सांगितलं, संतती नाहीये. मग देवाने काय सांगावं? 3 वेळेस म्हटलंय, पुत्र होईल, पुत्र होईल, पुत्र होईल. बोलोबाने सांगितलं, एक काम करा, आता मागितलंय ना तर परत देवाकडे जा आणि देवाला सांग, जर संतती द्यायची असेल तर उत्तम दे. ऐसा भक्त राजगुंडा, त्याचा तिहू दोकी झेंडा. छत्र जगद्गुरु तुकोबांचा जन्मय माय बापाव. देवाने सांगावं आणि मग कनकई मातेने मागावं. इथे ही परिस्थिती तीच होती. देवाने सांगितलं मागा, देण्याकरता समर्थ आहे. मग तुकोबाने सांगितलं, देवा तू सांगतोय म्हणून मागतोय, आणि जर तुला मला जर काही द्यायचं असेल तर एकच दे, तुझा आणि माझा जन्म जन्मांतरीचा विसर नको व्हायला. अभंगाच्या पहिल्या चरणात
देवा जर द्यायचं असेल तर तुझा आणि माझा जन्म जन्मांतरीचा विसर नको. अलौकिक उच्च कोटीची मागणी जगद्गुरु तुकोबांची देवाकडे. या अभंगाचा पहिला शब्द जगद्गुरु तुकोबांनी हेची वापरला. ऐका, हा हेची तुकोबांनी च दाबला. जिथे च दाबला जातो त्याला म्हणतात मराठी व्याकरणामध्ये षष्टीचा च प्रकार. च, चा, ची, चे, ची, हे मराठी व्याकरण आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्टी. जिथे षष्टीचा च प्रकार येतो तिथे समोरच्याला द्यावंच लागतं. पटवून देतो मी. तुकोबांनी देवाकडे अधिकाराने तो च दाबला आणि देवाला सांगितलं देवा हे दुसरं काहीच नको, एकच. कुठलं? तुझं आणि माझं जन्म जन्मांतरीचा विसर नको. अनेक अभंग आहेत. माझ्या नामदेवरायाने सुद्धा एका ठिकाणी च दाबलाय. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. अजून एका ठिकाणी माझ्या तुकोबांचा दाबला. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. अधिकार परत्वे वापरला जाणारा शब्द आहे षष्टीचा च प्रकार. ऐका, जगद्गुरु तुकोबा कुठल्याच विद्यापीठामध्ये व्याकरण शिकलेले नाही, कुठे शिकायला गेले नाही, कुठल्या विद्यापीठामध्ये शिकले नाही, तरीही तुकोबांच्या एकेका अभंगावर अमेरिकेसारख्या देशामध्ये PhD केली जाते. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीवर PhD केली जाते. हा तुमच्या आमच्या संतांचा अधिकार आहे मायबापा. हो, तुकोबांच्या एकेका अभंगावर PhD करतात लोक. तुकोबांनी च दाबला आणि देवाला सांगितलं देवा द्यायचा असेल तर तुझा आणि माझा जन्म जन्मांतरीचा विसर नको व्हायला, एवढंच दे, बाकी काहीच नको. पण देवाने विनंती केली तुकोबा अहो 18 विश्व दारिद्र्य तुमच्या घरामध्ये आहे. तुमची पहिली पत्नी अन्न अन्न करिता गेली, दुसरी मिली गेली कर्कशा मिळाली. तुकोबा संसारा करता मागा देतो मी. तुम्ही जे मागाल प्रपंचा करता ते देण्याकरता समर्थ आहे. तुम्ही पैसे मागा, संपत्ती मागा, धन मागा, सगळं मागा, मी देण्याकरता समर्थ आहे. पण माझ्या तुकोबाने सांगितलं देवा याच्यापैकी मला काहीच नको. अभंगाच्या 3ऱ्या चरणात याच्यापैकी काहीच नको. देवा धन नको, मुक्ती नको, संपदा नको, काहीच नको. तुकोबाने जर देवाकडे धन मागितलं असतं तर देवाने एका सेकंदात तुकोबाला धन दिलं असतं. तुकोबाने देवाकडे मुक्ती मागितली असतं तर एका सेकंदात तुकोबाला देवाना मुक्ती दिली असती. पण तुकोबाने सांगावं देवा मला मुक्ती नको कारण ती माझ्या घरी काम करते. तुका म्हणे मुक्ती आता दिवस चारी खेळी. मुक्ती माझ्या घरी आहे, मुक्ती नको. धन
तुकोबाने जर विचार केला असता, देवाकडे संपत्ती मागितली असती, तर एका सेकंदामध्ये देवाने तुकोबाने जे मागितलं असलं ते देवाने एका सेकंदात तुकोबाला दिलं असतं. पण तुकोबाला माहिती होतं, देव हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तुकोबाला माहिती होतं, या देहावर आपली सत्ता नाहीये, धनावर आपली सत्ता नाहीये. देह काळाच्या तावडीत आहे आणि धन कुबेराचं आहे. धन आपलं नाहीये, धन कुबेराचं आहे, देह काळाच्या तावडीत आहे. आयुष्यातला कुठला दिवस शेवटचा असेल सांगू शकत. ते आपल्याकडे एक म्हण आहे बाबा, उनी गुचकीन गया पुचकीन. सकाळी 10च्या बसने घरी सकाळी 10च्या बसने 40गावला गेला आणि संध्याकाळी त्याच बसने आला तर आपला, नाहीतर तिकून ॲम्ब्युलन्स मध्ये येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आयुष्य क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया अशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार तोर हाय वळसागा राम राम स्मरा आधी. देह काळाच्या आधीने कुंभार दादा ज्याप्रमाणे मडकं घडतो ना, आणि ते मडकं घडता घडता त्याच्या घड्याला तडा जातो, तसं हे मडकं आहे. हाई मडकं कधी फुटी ये ना भरोसा. हाई मडकं फुटाना पहिले सावध व्हा. ज्या जाईल त्यासी काळोबा खाईल, देह 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 देह जाईल जाईल आणि त्याची काळोबा खाईल का तपून बसलाय. आयुष्यातला कुठला दिवस शेवटचा असेल तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. लोक अजून बरेच भ्रमामध्ये आहेत. आमले काहीच होणार नाही, आमना देववर विश्वास नाही. ज्या दिवस तुमना देववर विश्वास गया त्या दिवस एकच आहे, एक मडके धरी 4 रखांदे करी, बाबा सोडून चालले देवा घरी. बस आपला घरना बाहेर गाडी लागणे ढिंचाक ढिचाक, तेवढं जे आपलं. म्हणून सांगतो, ह्या देहाचा भरोसा नाही. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. ह्या आयुष्याची नावाची माळ एकदा तुटली ना, पुन्हा जोडता येत नाही गड्या. आणि आयुष्य नावाची माळ तुटण्या अगोदर सर्वांनी सावध व्हा. आयुष्य नावाची माळ ज्या दिवशी तुटेल तवशी आपल्याला कोणीच वाचवणार नाही. एका चक्र पाणी वाचून या, तर भगवंताशिवाय तुम्हा आम्हाला कोणी सोडू शकत नाही. म्हणून आयुष्य नावाची माळ तुटण्या अगोदर सर्वांनी सावध होणं काळाची गरज आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भ्रम आहे, महाराज आम्हाला देवाच्या वचनाची गरज नाही, संतांच्या वचनाची गरज नाही. पण ऐका, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. ऐका, 2 वाक्य सांगतो, पटलं सोड बघा नाही तर सोडून द्या. डॉक्टर काकाकडे गेल्यानंतर आपण डॉक्टर काकाचं ऐकतो ना, ऐकतो का आपण? डॉक्टर काकाकडे गेल्यानंतर आपण डॉक्टर काकाचं ऐकतो. डॉक्टर काकाकडे गेल्यानंतर आपण डॉक्टर काकाचं ऐकतो का? डॉक्टर काकाने आपल्याला जे पथ्य दिलं, आपण जर ते पथ्य पाळलं तर रोग बरा होतो. जर डॉक्टरने दिलं आपण जर पथ्य पाळा नाहीत तर आपला फोटो डायरेक्ट बितडाले, तो परत खाली येणार. डॉक्टर काकाकडे गेलो की आपण डॉक्टर काकाचं ऐकतो का? डॉक्टर काकाचं ऐकलं की रोग बरा होतो आणि संतांचं ऐकलं की भवरोग बरा होतो. माय बाबा, डॉक्टर काकाचं ऐका रोग बरा होईल आणि संतांचा ऐका संसार रूपी भवरोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही. माय बापा, म्हणून ऐका संतांचं. संतांनी तुम्हाला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मला एक सांगा, लहान्या व्यक्तीने मोठ्याचा पाया पडावा का मोठ्या व्यक्तीने लहान्या व्यक्तीचा पाया पडावा?
लहान आणि मोठ्याचा पाया बरोबर ना? नक्की का? मग मला सांगा, तुमचं उत्तर बरोबर आहे. लहान्या व्यक्तीने मोठ्या व्यक्तीचा पाया पडावा. मग माझा पुढचा प्रश्न, तुकोबाराय आपल्यापेक्षा मोठे होते का लहान? निश्चित मोठे होते. मग तरी तुकोबाने सांगावं, लागून या पाया विनवितो तुम्हा करताळी बोला मुखी. तरी आपण सुधरानं. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. ऐका, भगवान परमात्म्यावर एवढा विश्वास ठेवा, एवढा विश्वास ठेवा. तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर किती जरी मोठे संकट आले तर निवारल्याशिवाय राहत नाही. फक्त एकच, देवावर विश्वास ठेवा. देवावरचा विश्वास आयुष्यामध्ये कधीच कमी होऊ देऊ नका. एक वेळेस स्वतःच्या पत्नीवरचा विश्वास गेला चालेल, बापावरचा विश्वास गेला चालेल, आईवरचा विश्वास गेला चालेल, पण देवावरचा विश्वास कधीच कमी होऊ नका देऊ. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया अघात निवारया. तो भगवान परमात्मा मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ केल्याशिवाय राहत नाही. ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याची भक्ती शुद्ध आहे, किती जरी मोठं संकट आलं तर तो निवारल्याशिवाय राहत नाही. हा माझ्या जीवनातला अनुभव आहे माय बापाओ. घडलेला प्रसंग आहे. 2 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. रात्री 1 वाजता माझ्यासोबत खडकीचे कृष्णा महाराज होते. आपल्या मिळून बाल्याजवळ चिसगाव आणि तांडा म्हणून गाव आहे. त्या दिवशी हरतालिका होती. रात्री 1 वाजता कीर्तन करून घरी येत होतो. ब्राह्मण शेगाव रस्त्याला माऊलींच्या गावाजवळच माझा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर 15 मिनिटं पूर्वी माझ्या गाडीपुढे साप आडवा होता. तो साप रस्ता सोडत नव्हता. 5-7 मिनिटं आम्ही गाडी थांबवली पण रस्ता सोडत नव्हता. थोडी तो गेला आणि तिथून पुढे 15 मिनिटात माझा ॲक्सिडेंट झाला. देवाचं संकेत होतं पुढे जाऊ नको, पण देवावरचा भाव शुद्ध होता म्हणून देवाने मला संकेत दिले की पुढे काहीतरी घडणार आहे. आणि ज्या जागेवर पडलो ना, ती जागा एवढी खतरनाक होती. त्या जागेवर पडलेला एकही व्यक्ती आजपर्यंत वाचलेला नाहीये, एकही नाही. हा पहिला ॲक्सिडेंट. आणि दुसरा ॲक्सिडेंट आज उघडा करतोय तो फक्त मला आणि यांनाच माहिती आहे, अजून कोणालाच माहिती नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये माझं तळेगाव तांड्यावर कीर्तन होतं गोकुळाष्टमीच्या पिरियडमध्ये. आम्ही संध्याकाळी 4:30-5ला हरिपाठा करता निघालो. शांताराम माऊली आणि आम्ही होतो. थोडा पाऊस चालू होता, रिमझिम रिमझिम. आणि समोर माझ्या पुढे एक 4 व्हीलर होती. माऊली गाडी चालवायला होते. पुढे 4 व्हीलर होती, मागे आमची होती. आमच्या पुढे एक मोटरसायकल होती. त्याने अचानक ब्रेक दाबला 4 व्हीलरने आणि त्याचा मागचा जो एका तो साईडला निघाला आणि त्याच्या मागे आम्ही निघालो. आमचं हँडल त्याच्या गाडीला लागलं आणि आमची गाडी रस्त्याच्या साईडला गेली. भाग्य एवढं चांगलं की आमच्या गाडीच्या पुढे एकही ट्रक नव्हती. जर आमच्या गाडीच्या पुढे ट्रक राहिली असती तर आज आम्ही दोघं फोटोमध्ये राहिलो असतो. 100% त्रिकालवादी सत्य. पण देवावरचा भाव विश्वास, तो भगवान परमात्मा किती जरी मोठ्यातलं मोठं संकट आलं ना, निवारल्याशिवाय राहत नाही. फक्त विश्वास कमी होऊ देऊ नका. ज्या दिवशी देवावरचा विश्वास कमी झाला, आपलं संपलं माय बापा. मागे पुढे तो भगवान परमात्मा मागे आणि पुढे उभा राहून तुमचा आमचा सांभाळ केल्याशिवाय राहत नाही माय बापा. माझ्या तुकोबाला माहिती होतं, देवा कशा करता धन मागू मी तुझ्याकडे, कारण देह माझा नाही, धन माझं नाही, तो आज ना उद्या तुझ्या स्वाधीन करायचा आहे. आपण देवाचे अंश आहोत. एक ना एक दिवस हा नरदेव मातीमध्ये मिळवायचा आहे आपल्याला. एक ना एक दिवस आपल्याला गावाच्या बाहेर जायचंय. म्हणून सावध वागड्या, ह्या देहावर प्रेम करू नका. आपण देहावर प्रेम करतो, देहावर प्रेम करू नका. प्रेम करायचा असेल तर देवावर करा माय बापा. देवावर तर देवाने एवढं सुंदर शरीर दिलंय ना, त्या देवावर प्रेम करा. तो भगवान परमात्मा तुमचं आमचं सुख दुःख निवारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या तुकोबाला माहिती होतं. तुकोबाने सांगावं, देवा न लगे धन, धन नको मला. का धन नको? तुकोबाला माहित होतं धन कुबेराचे. पटकन बोला, माझ्या वेळ संपत आली. बंगला 35 लाखाचा आहे. आपली शेवटची आंघोळ 35 लाखाचा बंगला आहे. त्या 35 लाखाच्या बंगल्यावर वरती आंघोळीसाठी गरम पाण्याकरता सोलर बसवलेलं आहे. पण शेवटच्या आंघोळीला अंगणामध्ये 5 रुपयाच्या मडक्यातलं गरम पाणी आहे माय बापा. त्या 35 लाखाच्या बंगल्यामध्ये 5-6 बेडरूम आहेत. प्रत्येक बेडरूम मध्ये बाथरूम आहे. त्या प्रत्येक बाथरूम मध्ये हमाम, लाईफ बॉय, फेअर अँड लवली, रेक्सोना, नाना प्रकारची साबणे आंघोळी करता. इथला भारी भारी नाव आहेत त्याच नावाला मामा. पण खरं सांगा, अंगण मा काय परिस्थिती आहे?
₹5 साबणनी वडीने एक अत्तरनी डबी, ती बी साबणनी वडी आंगले कोणी पुरी लावत नाही, कोणी इकडे वडस कोणी तिकडे वडस, कोणी वरून पान टाकी देस, कोणी पायाकडून पान टाकस. अरे ऐक ना, तो मरेल रे. अरे त्यांनी आयुष्यभर तुम्हाला करता एक एक रुपया जोडा, आयुष्यभर कष्ट कय सगळं कय तुम्हाला करता बंगला बांधिना. अरे मरल्यानंतर तर त्याला चांगली ट्रीटमेंट द्या, तर ते बी त्याला सुख नाही का? काय परिस्थिती आपली. आयुष्यभर आपण राब राब रामतो, पण शेवटच्या आंघोळीला ₹5 साबणाची वडीने अत्तरची डबी आहे माय बापा. काय लागतं अंत्ययात्रेला? 2 मूठ मुरमुरे, 1 लाल चादर, 1 उलटा तांब्या, 1 नारळ, 1 उसशी, 1 गादी, टोटल बिल 4500. हा माले अनुभव आहे, कारण बराच टाइमले बाजार करायला मीच दास. तो पहिला दिवस ना बाजार 4500. आणि जर कोणले हाऊस अशी तर 3500 ना बँड आणि 6000 ना गौऱ्या. एवढंच आहे. 14,000 रुपयामा आपलं सगळं संपी जास, काही शिल्लक राहत नाही. आंघोळी करता प्रेत बाहेर काढलं, त्या प्रेताकरता माय बाप भाऊ बहीण सगळे रडतात, पण ते प्रेत आंघोळ झाल्यानंतर तिरडीवर टाकलं ना, तर तिरडीवर प्रेत टाकल्यानंतर तो प्रेत सजवणारा व्यक्ती एवढ्या गर्दीमधून सांगतो, ऐका शेका कोणा किस्सा मग. कपाला लावायचा रुपया सुद्धा तुमच्या आमच्या खिशातला. मग सकाळी एक काम करा, चाळीसगावला चला, मला सोबत लिहा, तुम्हाला सगळा डॉक्युमेंट लिहा आणि बटमन नावर कर द्या. तरी कोणी करणार? अरे याद रखो सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया दुनिया से तो दोनों हात खाली थे. सिकंदर नावाचा राज्य होता, आयुष्यभर राज्य केलं सिकंदराने, आणि मेल्यानंतर सिकंदराने सांगितलं, मी मेल्यानंतर माझे हात किरडीत बांधायचे नाही, मोकळे सोडायचे. राज्य करणारा सिकंदर सांगतोय, मेल्यानंतर मी 1 रुपया सुद्धा सोबत घेऊन गेलो. अरे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, अरे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने में. अरे क्या करोगे कागज के टुकड़े कमा कर, अरे क्या करोगे कागज के टुकड़े कमा कर. ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, हो रे मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, पण यमाच्या दरबारामध्ये भ्रष्टाचार नाही. सांगा यमाला, माझ्याकडे प्रॉपर्टी पुष्कळ आहे, 10 लाख घे आणि 10 वर्ष माझं आयुष्य वाढून दे. ऐकणार? ज्या दिवशी आपलं संपलं ना, त्या दिवशी आपल्याला घराबाहेर निघावं लागेल माय बापा. म्हणून अंतकालेच मामे वस्मरे युक्त कले भ्रम, देवाचं चिंतन करा, देवाचं भजन करा. अंतकाळीच्या वेळेस ते आपल्याला कामात आल्याशिवाय राहणार नाही. एकच विनंती करतो, अंतकाळीचा सोयरा तुका मने विठूधरा. आपल्या अंतकाळीचा सोयरा फक्त एकच आहे, कोण? भगवान परमात्मा. माफी मागून बोलतो माय बापा, खरं देवाशिवाय आपलं काहीच नाही. डोक्यातून भ्रम काढून टाका. देव आणि आपण महिन्याच्या 2 एकादशा करा, वर्षाच्या 24 एकादशा करा. ह्या पोरांच्या हातामध्ये गीता द्या, पोरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या. तुमचं म्हातारपण चांगलं गेल्याशिवाय राहणार नाही माय बापा. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. हिंदूंचा पवित्र असा धर्मग्रंथ आम्ही शाळेमध्ये शिकवतो, पोरांना अजून हिंदूचा पवित्र असा धर्मग्रंथ सांगता येत नाही. माफी मागून बोलतो या व्यासपीठावरून. मुस्लिम समाजामध्ये जन्मालेला मुलगा 6व्याच वर्षी त्याचा धर्मग्रंथ कुराण वाचतो. मुस्लिम समाजामध्ये जन्मालेला मुलगा 6व्याच वर्षी रमजानचा रोजा 1 महिन्याचा कडक करतो माय बापाओ. मग आपण हिंदू धर्मामध्ये जन्मालोय, आपल्या मुलाने एकादशी का धरू नये, ज्ञानेश्वरी का वाचू नये, गाथा का वाचू नये? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा माय बापाओ. पण वाईट वाटतं आपल्याला त्रास दुसऱ्या धर्मापासून नाहीये, आपल्याला त्रास आपल्याच लोकांपासून आहे माय बापाओ. आपल्याच लोकांपासून. आपल्या हिंदू लोकांचा देवावर विश्वास नाहीये. ऐका, विश्वास ठेवा देवावर माय बापाओ. आपल्याच लोकांना आपल्या मंदिरावरचे भोंगे त्रास होतो. वाईट वाटतं माय बापाओ. मंदिरावरच्या भोंग्यांचा आपल्याला त्रास व्हावा, वाईट आहे.
म्हणून पुढचा येणारा काळ अवघड आहे तरुणांनो. मी तुमच्या भावासारखा आहे. धर्माची पताका हातामध्ये घ्या, भगवा झेंडा हातामध्ये घ्या आणि तो भगवा झेंडा आपल्याला फडकवत ठेवायचा आहे. मायबापा हो, तिथे येणारा काळ अवघड आहे. माझ्या तुकोबांना माहिती होतं. तुकोबाने सांगितलं, देवा न लगे मुक्ती न लगे धन, मला मुक्ती नको, मला धन नको. द्यायचं असेल तर संत संग देई सदा. माझ्या जीवनामध्ये फक्त संतांची संगती दे, याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये काहीच नको. शेवटचं उदाहरण, तुकोबांचं कीर्तन ऐकण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांची परिस्थिती बघितली आणि तुकोबांच्या परिस्थितीचं अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबान करता नजराणा पाठवला, मांदिक पाठवले, मोती पाठवले, हिरे पाठवले, सगळं पाठवलं आणि तुकोबांना सांगितलं, राजांनी पाठवलंय, तुकोबांनी सांगावं, ऐका, राजांना जाऊन सांगा आम्ही सुखी व्हावं. असं जर वाटत असेल तर एकच करा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. हे जगद्गुरु तुकोबांचे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांना होते. आणि कदाचित जर त्या काळामध्ये आम्ही राहिलो असतो तर, आणि जर आपले ते धाडं असतं तर आपण काय काय असतं ते ठिली नसतं आणि अजून सांग असतं परत झाडून द्या. पण नाही, तुकोबांनी सांगावं आम्ही सुखी व्हावं असं वाटतंय ना तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी कार्तिकीचा सोहळा करा, एकादशीचं व्रत आपल्या जीवनामध्ये ठेवा. आम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबांनी देवाकडे मागितलं, देवा धन नको, मुक्ती नको, संत संपत्ती नको. मग देवाने विचारलं, तुकोबा पाहिजे तरी काय? म्हणे काहीच नाही. तुझं गुणगान गाण्याकरता जर कदाचित या जन्मात जर माझी भक्ती अपूर्ण राहिली. तुकोबांनी सांगितलं देवाला, देवा आतापर्यंत तू सांगितलं म्हणून मी मागितलं, आता माझी मागण्याची इच्छा आहे. आतापर्यंत देवा तुझ्या हट्टामुळे मी मागितलं, पण आता माझ्या अंतःकरणामध्ये मागण्याची इच्छा उत्पन्न झाली. देवा शेवटची मागणी करतो. देवा जर यदा कदाचित ह्या जन्मात जर माझी भक्ती अपूर्ण राहिली तर पुढचा एखादी जन्म मला वारकऱ्याच्या घरी पुन्हा जन्माला घाल, जेणेकरून ह्या जन्मात राहिलेली भक्ती मी पुढच्या जन्मात सुखाने गर्भवास घेऊन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अभंग